या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मार्कस. बालेवाडीमध्ये 100% वास्तूनुसार 3 BHK घर. अधिक माहितीसाठी आजच आमच्याशी संपर्क करा. नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. आणि साधारणपणे मे महिना आपल्या राशीला कसा जाईल हा प्रत्येकाला एक प्रश्न असतो. आणि दरवेळेस तुम्ही म्हणता की प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य तुम्ही आम्हाला का सांगत नाही. म्हणून आपण या महिन्यापासून या जनरल ज्या घटना घडणार आहेत या महिन्यामध्ये त्याचं राशी भविष्य पाहणार आहोत. मेष राशींच्या लोकांसाठी मे महिना पूर्णपणे ॲक्शन आणि जबाबदाऱ्यांचा आहे. या महिन्यामध्ये तुमच्यावरती कामाचा ताण वाढू शकतो. विशेषतः ज्या लोकांची नोकरी आहे त्यांना नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील. सुरुवातीला थोडंसं जड वाटेल, पण हळूहळू तुम्ही त्या स्थिर झालात की मग तुमची जी क्षमता आहे ती सगळ्यांना दिसेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स मिळू शकतात, पण घाईत जर निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या सुरुवातीचे काही दिवस हे तुम्हाला खर्च वाढलेले दिसतील, पण महिन्याच्या शेवटी तुमची परिस्थिती सुधारलेली असेल. नात्यांमध्ये मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा राग आणि सरळ स्पष्ट बोलण्याची सवय कधीकधी समोरच्याला दुखावू शकते. त्यामुळे मेष राशींच्या मंडळींनी या महिन्यामध्ये संयम ठेवायचा आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये थोडंसं ॲसिडिटी, डोकेदुखी आणि थकवा या महिन्यात आपल्याला जाणू शकतो. साधारणपणे या पूर्ण महिन्यामध्ये दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हणावा, मी तर म्हणतो रोजच म्हणावा. आणि हनुमानाला मंगळवारच्या दिवशी जर लाल रंगाची फळं दान केली तर या महिन्यामध्ये येणाऱ्या अडचणी या बऱ्यापैकी कमी होताना आपल्याला जाणवतील. पुढची रास आहे वृषभ रास. वृषभ राशीसाठी मे महिना हा शुभ आणि स्थिरता देणार आहे. आतापर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या या महिन्यामध्ये आता हळूहळू मार्गी येऊ लागतील. आर्थिकदृष्ट्या प्रगती चांगली दिसेल. नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. नातेसंबंधामध्ये आनंद आणि समजूतदारपणा वाढेल. जुने काही वाद असतील तर ते या महिन्यामध्ये मिटतील. एखादं शुभ कार्य तुमच्या हातून होण्याची शक्यता आहे किंवा एखादं धार्मिक कार्य घडू शकतं. आरामाची सवय फक्त या महिन्यात लागू शकते, त्यामुळे जास्ती आरामाची सवय लागू देऊ नका. या महिन्यातला प्रभावी उपाय म्हणजे दर शुक्रवारी महालक्ष्मीची पूजा करा. घरातमध्ये लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तिला साखर आणि दूध दान करा. आणि कधी कुठं बाहेर तुम्ही जर जाणार असाल कुठं मंदिरात वगैरे तर गूळ आणि चणे म्हणजे गूळ आणि फुटाणे यांचं दान करा. मिथुन राशीसाठी हा महिना थोडासा गोंधळाचा आणि गोंधळून घेतलेल्या निर्णयांचा आहे, कारण तुमच्या पुढे अनेक पर्याय येतील. पण त्या योग्य त्यातला कुठला पर्याय आहे हे थोडंसं ठरवणं कठीण आहे, ज्याला आपण धर्मसंकट म्हणतो. कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात, त्यामुळे थोडा मानसिक ताण वाढू शकतो. वरिष्ठ थोडेसे नाराज राहू शकतात, बरोबरचे लोक थोडेसे तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. नातेसंबंधामध्ये संवाद खूप महत्त्वाचा आहे. मनामध्ये गोष्टी ठेवून राहू नका, काही गोष्टी बोलून मोकळ्या. आरोग्याच्या दृष्टीने थोडीशी झोप उडू शकते, तुमची कमतरता जाणवेल, त्यामुळे रात्रीचं खूप जास्ती मोबाईल पण आणि जास्त वेळ जागरण हे टाळा. या संपूर्ण महिन्यात दर बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरव्या मुगाचं दान तुम्ही कुठेही करू शकता. गणपतीचा अथर्व शीर्ष तुम्ही नियमित म्हणा किंवा दर बुधवारी म्हटलं तरी त्याचा चांगला उपयोग होईल. कर्क राशी हा महिना कुटुंब आणि घराशी संबंधित आनंद घेऊन येणार आहे. घरामध्ये काही शुभ घटना घडू शकतात, प्रॉपर्टी होऊ शकते किंवा या महिन्यामध्ये आपल्याला एखादी गुड न्यूज मिळू शकते जर घरामध्ये कोणी नवविवाहित असेल तर. कामामध्ये मात्र छान स्थिरता येईल, पण फार मोठे बदल शक्यतो होणार नाहीत, पण आले तर ओव्हर कॉन्फिडन्सनी ते जरा टाळा, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नको. भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील काळ आहे हा महिना, त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर जास्ती विचार करू नका. नात्यांमध्ये प्रेम आणि आधार मिळेल. दर सोमवारी शिवमंदिरात आवर्जून जा, दूध अर्पण करा आणि ओम नमः शिवायचा सातत्यानं जप करा. बेल व्हायला तर तुम्हाला अतिशय चांगला अनुभव येईल. ओम नमः शिवाय म्हणून बेल व्हा. पुढची रास आहे सिंहराशीसाठी हा महिना यश आणि ओळख देणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक होईल. समाजामध्ये तुम्हाला मानसन्मान वाढेल. तशी तुमची नेहमीच एक अपेक्षा असते की लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आणि तो या महिन्यामध्ये ते नोटीस व्हाल तुम्ही. नोकरीत प्रमोशन किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण अर्थातच तुमचा स्वभाव थोडासा अहंकारी असल्यामुळं थोडा अहंकार वाढू शकतो. अहंकार टाळा. आर्थिक स्थिती मात्र चांगली सुधारेल. जरी पणवती असली तरी फार मोठं काही नुकसान होणार नाही. हा पूर्ण महिना सूर्याला अर्घ्य द्या. ओम घृणी सूर्याय नमः, ओम घृणी सूर्याय नमः किंवा सूर्यचालिसा या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. सूर्यचालिसा म्हणू शकता किंवा आपल्या आनंद पिंपळकर आनंद दिवासमध्ये सूर्यमंत्र टाकला आहे दर रविवारचा, तो ऐका आवर्जून. कन्या राशीसाठी हा महिना मेहनतीचा आहे. कामात जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला अधिक परफेक्शन दाखवावं लागेल. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील, पण खर्च वाढू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पचनाचे त्रास होऊ शकतात, त्यामुळे कुठेही आचरबचर खाऊ नका. नात्यांमध्ये मात्र तुम्ही नक्की शांतता ठेवा.
दररोज तुळशीला पाणी घालता आलं तर बरं होईल. तुळशीला पाणी घालून थोडंसं जे काही ओली माती आहे ती कपाळाला लावा आणि हिरव्या पालेभाज्यांचं जर दान केलं तर तुम्हाला खूप छान अनुभव होईल. कुणालाही देऊ शकता, शेजारी पाजारी. तुळ राशीसाठी हा महिना संतुलनाचा आणि प्रगतीचा आहे. आपली नातेसंबंध सुधारतील, जुने वाद असतील तर मिटतील, नवीन पार्टनरशिपमध्ये काही व्यवसाय करायचे असतील तर ते फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कोणाबद्दल आपल्या मनामध्ये कलुषितपणा असेल तर तो दूर होईल. त्याचबरोबर घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. घरामध्ये लहान मुलांचे जर जन्म झाले असतील, नसतील तर होतील, आणि झाले असतील तर ते आनंद देऊन जातील. दर शुक्रवारी कोणताही लक्ष्मी मंत्राचा जप करा आणि कोणत्याही मंदिरात जाऊन महिन्यातनं या एकदा तरी शुक्रवारची देवीची ओटी भरा. वृश्चिक राशीसाठी हा महिना थोडा कठीण आहे. कामात अडथळे येऊ शकतात, काही लोक विरोधात असू शकतात, पण तुम्ही फार कामाच्या बाबतीत चिकाटी आहे तुमच्याकडे. त्यामुळे ती चिकाटीच तुम्हाला पुढे नेली. संयम ठेवा, शांत राहा, पटकन उग्रतेने आपलं विचार समोर आपटू नका कुणावर. शांत राहा, होणार आहेत कामं. हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन मंगळवारी जर तुम्ही शेंदूर अर्पण केला किंवा हनुमानाला शेंदूर तेलात ओला करून लावला तर त्याचा खूप चांगला अनुभव. महिन्यातनं एकदा करून पहा. धनुराशीसाठी हा महिना विस्तार आणि संधीचा आहे. प्रवास होतील, धार्मिक कार्य होतील, शिक्षण आणि नवीन प्रोजेक्ट्समध्ये यश मिळेल. हा महिना तुमच्या बाजूनी नशीब असेल. या महिन्यामध्ये आपल्याला कपडे, दागिने यांची खरेदी करायची असेल तर करू शकता. बाकी दत्तगुरूंची उपासना तुम्ही करा. स्वामी किंवा गजानन महाराज, साईबाबा यांची उपासना फायदेशीर ठरेल. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्या हातून पिवळ्या वस्तूंचं दान या महिन्यात एकदा तरी करा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. धनुराशीला पणवती आहे, त्यामुळे थोडेसे गुडघ्यांची आणि पायाची काळजी घ्या. मकर राशीसाठी हा महिना थोडा तणावाचा आहे. कामाचा प्रेशर वाढेल, खर्चही वाढतील. 7:30 संपलेली आहे. तुमची मेहनत ही निश्चित फळ देईल. आणि तुम्हाला नवीन काही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्ही बिंदास करा. शेतीवाडी खरेदी करायची असेल तर उत्तम आहे. शनिवारी आपण शनिदेवतेला तेल अर्पण करा आणि काही काळ्या रंगाच्या वस्तू आपण दान केल्या तरी तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आणि विशेष म्हणजे 7:30 संपल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. पुढची रास आहे कुंभराशीला 7:30 चालू आहे, परंतु हा महिना क्रिएटिव्हिटीचा आहे. नवीन आयडिया, नवीन प्रोजेक्ट्स मिळतील. तुमचे काही मित्र असतील तर त्याचा तुम्हाला खूप नेटवर्किंगचा फायदा खूप चांगला होईल. घरामध्ये नातेसंबंध पण उत्तम राहतील, नवनवीन ओळखी होतील. नवीन प्रेमिक असाल तर तुमच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होण्याची शक्यता आहे. या महिन्याभरामध्ये जेवढं जमेल तेवढं अन्नदान करण्याचा प्रयत्न करा. शनी महाराजांची उपासना करा, कारण 7:30 ताण त्यामुळे कमी होईल. पुढची रास आहे मीन राशीसाठी हा महिना भावनिक आणि आध्यात्मिक आहे. 7:30 असली तरीसुद्धा थोडे पायाचे, गुडघ्याचे त्रास होऊ शकतात. तुमच्या अंतर्मनामध्ये बऱ्यापैकी बदल जाणवेल. पैशाबाबतीत मात्र तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण कोणीतरी तुम्हाला एखादं जामीन राहायला सांगेल किंवा शेअर्स घ्यायला लावेल, तर तसं काही करू नका. या महिन्यामध्ये विष्णू भगवानाची पूजा आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. घरातले संबंध उत्तम राहतील. कुठेतरी छान लांब फिरायला कुटुंबाबरोबर जाण्याचे योग येतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेष राशीपासून मीन राशीपर्यंत या महिन्याचं भविष्य मी आपल्याला सांगितलं. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपली रास कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूयात या महिन्यामध्ये. साधारणपणे सगळ्या जगामध्ये काय घडामोडी होतील त्याबद्दलची माहिती घेऊ. तोपर्यंत ओम साईराम.